नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं चर्चा रंगली या विशेष कार्यक्रमात. आजचा आपला विषय आहे तरुणाईचा राजकारणाकडे वाढता ओढा. आणि आपल्या सोबत आहे युवा स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री विवेक पारसकुमार माटा. विवेकजी नमस्ते. 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 विवेकजी यांच्याबद्दल सांगायचं झालं तर खूप कमी वयामध्ये राजकारणाकडे ते वळाले. एक स्पष्ट विचारी व्यक्तिमत्व म्हणून ते आज ओळखले जातात. तर चला आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात. राजकारणामध्ये येण्याआधी एक कुटुंबाचा तुम्हाला काय सपोर्ट राहिला? सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. आज तुम्ही या कार्यक्रमामध्ये मला बोलवलं आहे त्याबद्दल मी तुमचे सर्व टीमचे आभार व्यक्त करतो. तुम्ही मला प्रश्न विचारला कुटुंबाच्या संदर्भात. ॲक्च्युली मी खूप छोट्याशा एक गरिबीतून निघलेलं एक व्यक्तिमत्व आहे. आम्ही महाराष्ट्रामध्ये 70 वर्षापासून आमचं कुटुंब जे आहे, ॲक्च्युली मी जातीपातीला मानत नाही, पण हे सर्व लोकांनी जात पात हे निर्माण केलेले आहे. माझ्यासाठी सर्वात प्रथम तर मानवता हा सर्वात मोठा धर्म आहे. पण ॲक्च्युली आता तुम्हाला माहिती द्यावं लागते, तर त्यामुळे मला ते हिस्ट्री सांगावं लागतंय का माझे आजी आणि आजोबा हे मूळ पाकिस्तानमध्ये ज्या वेळेस पाकिस्तानची फाळणी झाली नव्हती लाहोरमध्ये, तो आमचा मूळ गाव आहे लाहोरमध्ये, पेशावर. तिथून आम्ही म्हणजे 1947 मध्ये ज्यावेळेस भारत आणि पाकिस्तानचा ज्यावेळेस गदर हे झालं, त्यावेळेस पंजाबमध्ये आमचे आजी आणि आजोबा तिथं आले. तिथं आल्यानंतर मग आम्ही पुढं काही 1900 मला वाटतं कोणत्या तरी सालीमध्ये तिथं पूर आला होता तिथं पटियालामध्ये. त्यानंतर तिथं ते स्थायिक महाराष्ट्रामध्ये झाले. तर महाराष्ट्रामध्ये श्रीरामपूरमध्ये माझ्या आता आमची तिसरी पिढी आहे आणि माझ्या वडिलांचा जन्म इथं, त्याच्यानंतर माझा जन्म इथं. आणि आम्ही सर्व एक महाराष्ट्रामध्ये, आम्हाला असं वाटतही नाही कधी, आम्ही स्वतःला एक मराठा समजतो. आमच्यातली ती एक जी आहे, कधी ज्या माती संग आम्ही बसलोय, उठलोय, खेळलोय त्या मातीमध्ये, त्या मातीचा रंग आमच्यात चढलेला आहे. आणि ती मराठी जी बोली आहे ती आम्हाला खूप प्रिय आहे. ती मराठी बोली आमच्यासाठी खूप, म्हणजे असं वाटतं का त्या मराठी बरोबर आमचं एक नातं वेगळं आहे. बरोबर. हो. तुम्ही म्हणतात इकडे आल्यानंतर म्हणजे महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर तुम्हाला आपुलकी, आपली माती आणि इथली मराठी भाषा ही आपलीशी वाटली. तर आता म्हणजे एक तुमच्या कुटुंबाचा म्हणजे आता राजकारणात येण्याआधी तुमचा प्रवास कसा होता सर? माझ्या राजकारणात यायचा प्रवास खूप मोठा आहे. त्याची मागची खूप मोठी स्टोरी आहे. ॲक्च्युली ते म्हणतात ना का ज्यावेळेस तुम्हाला एखादा काही घडवायचं आहे, त्या घडण्या अगोदर एखादी मूर्ती आहे, तर मूर्ती घडण्याच्या अगोदर ज्यावेळेस मूर्तिकार असतो ते छन्नी आणि हातोड्यानी त्याला पूर्ण आकार दिला जातो. तसंच माझ्या जीवनाचा एक राजकीय जीवनामध्ये पण मला काही लोकांचं, मी थँक्सफुल आहे का त्या लोकांनी मला आकार देण्यामध्ये खूप मोठं त्यांचा रोल राहिलेला आहे. कारण की ते म्हणतात ना का जीवनामध्ये अशा काही गोष्टी असतात का मी थोडा आध्यात्मिक पण आहे, आणि त्या आध्यात्मिकनुसार मी तुम्हाला एक गोष्ट बोलतो का हा डायरेक्टर आहे, यांनी प्रत्येकाची एक स्टोरी बनवून ठेवलेली आहे. आपण काहीच नाही करू शकत. आपल्या जीवनामध्ये काय होणंय काय नाही होणंय आपल्या प्रारब्धानुसार आपल्याला मिळतंय, ठीक आहे. पण काही गोष्टी आपल्या हातात पण असतात. पण ज्यावेळेस तुमच्या सदसद विवेक बुद्धीने तुम्ही चालतात, तर असंच आहे का माझं लहानपणापासून एक स्वप्न होता का मला फिल्म इंडस्ट्रीमध्ये जायचं होतं. आणि त्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला माहीत नसेल का मी 6 वर्ष मी कोरिओग्राफी केली आहे, मी डान्सिंग केलेली आहे. आणि मी शिक्षण घेत असून मी पथनाट्य असो, नाट्य असो, एक मालिकामध्ये आम्ही टेलिव्हिजनमध्ये सुद्धा आम्ही डान्स इंडिया डान्समध्ये अजून किती 2-3 शोमध्ये आम्ही काही ऑडिशन्स दिले आहेत, त्या राऊंडमध्ये गेलो आहोत. तर माझं खूप एक स्वप्न होतं का मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये जावं आणि एक हिरो व्हावा. हे माझी त्यावेळेसची माझी एक भूमिका होती. पण म्हणजे अचानक असं काय झालं की जेणे तुम्ही ती इंडस्ट्री सोडून की राजकारणाकडे तुमचा हा प्रवास वळला गेला?
राजकारणामागं जायचं पण हाच कारण आहे, की आपण बघतो की या राजकारणामध्ये ना काही लोकांनी ना स्वतःला असं हे केलेलं आहे का ही त्यांच्या बापाची जागीर आहे, नाही का? काही लोक स्वतःला असं समजत आहे का ही पिढीनपिढी हे आमचं वारसा चाललं पाहिजे. तर काही वर्षापूर्वी असं झालं होतं की माझे वडील हे टॅक्स कन्सल्टंट होते आणि आमच्या कुटुंबामध्ये आमचं कुटुंब खूप मोठं आहे आणि आमचं कुटुंब हे अध्यात्मामध्ये खूप जुडलेलं आहे. कधी कोणाला त्रास नाही, कधी कोणाला काहीच नाही. आणि माझे वडिलांना एक पॉलिटिकल त्रास द्यायचा प्रयत्न केला होता, म्हणजे मी लहान असताना. आणि लहान असताना माझ्या वडिलांना खूप त्रास झालेला आहे त्याच्यात आणि माझ्या घरच्यांना, माझ्या आईला सुद्धा त्रास झालेला आहे. मग आम्ही लहान होतो. आमच्या अभ्यासावरती, आमच्या आर्थिक परिस्थितीवरती त्याचा खूप मोठा इफेक्ट पडला होता राजकीय लोकांमुळे. ती मनामध्ये एक जिद्द होती का बदला नाही, बदल घडवायचा आहे मला. मला कोणाकडून बदला नाही घ्यायचा आहे. मला त्या गोष्टी जेव्हापर्यंत या खुर्चीवरती, भले तो महाराष्ट्र असो, शहर असो, देश असो, जेव्हापर्यंत चांगले लोक बसत नाही तेव्हापर्यंत येणारी पिढी ही कधी चांगली होऊ शकत नाही. आज युवा वर्ग कुठेतरी राजकारणाकडे खूप जास्त प्रमाणात वळत आहे. तर राजकारण चांगलं आहे की प्रगतीकडे कुठेतरी त्यांचा कमी फ्लो होत आहे? याबद्दल काय वाटतं तुम्हाला? राजकारण आणि समाजकारण हा वेगवेगळा पार्ट आहे. समाजकारणामध्ये तुम्ही मला विचारलं का राजकारण का समाजकारण, राजकारणामध्ये ना सर्व लोक आहे ना समाजकारणाच्या उद्देशातच तिथं येतात. येतात. पण होतं काय माहिती का, ज्या वेळेस ना तिथं ग्राउंड लेवलला उतरल्यानंतर लोक, आपण ज्यावेळेस चांगल्या गोष्टी करत असतो तर त्यावेळेस थाप देणारे आपल्यावरती खूप कमी लोक असतात. बरोबर. पण आपण जातीच्या समीकरणावरती किंवा एखाद्या अधिकारींच्या कोणत्या भ्रष्टाचाराच्या विरोधात किंवा कोणत्या ह्याच्यात म्हणजे काहीतरी आपण आकर्षित काहीतरी काम केलं ना तर लोक फ्लेक्सबाजी केली, बॅनरबाजी केली किंवा वाढदिवस साजरा केला, नाही का, किंवा अजून कार्यक्रम चांगला घेतला तर लोक अट्रॅक्टिव्ह होतात. हम्म. हे चुकीचं आहे. म्हणजे माझं एक छोटंसं एक उदाहरण आहे का मी एवढ्या वर्षापासून मी काम करतोय. माझी सुरुवात आहे ही 2011 पासून राजकारणात सुरुवात झालेली आहे, म्हणजे विद्यार्थी हम्म. संघटनेपासून. तर मी ज्यावेळेस काम करत होतो तर आम्हाला काही समजत नव्हतं. फक्त एवढं माहित होतं की हे लोक निवेदन देत आहे, हे हम्म. चाललंय काय, काही समजत नव्हतं आम्हाला. ज्यावेळेस ते म्हणतात ना का राजकीय काही गोष्टी समजदारी त्या वयाच्या हिशोबाने यायला सुरुवात होते. कारण की बरोबर. माझ्या मागचा काही राजकीय वारसा नव्हता. मला कोणी गायडन्स करणारा कोण नव्हता. आणि त्यामागं एकच उद्देश होता का मला काहीतरी समाजकारण करायचं आहे. आणि मी निरंकारी मिशनशी जोडलेलो आहे लहानपणापासून. आमचं मिशन प्रत्येक वर्षी रक्तदान शिबिर घेतो. आध्यात्मिक मिशन आहे तो. साफसफाई, स्वच्छता अभियान घेतो. ठीक आहे. त्याच्यानंतर अनेक असे समाजाच्या दृष्टिकोनी जे लोकांना एक मानवता, एकता हे दिसून येणारं आमच्या पहिल्या मनापासून हे सर्व होतं. पण आम्ही कधीच कधी कोणाच्या द्वेष भावनेत किंवा कोणाच्या चुकीच्या मार्गावरती आम्ही कधीच गेलो नाही त्या दृष्टिकोनाने. पण होतो का माहितीये का, का आता कलियुग आहे. थोडक्यात हा कलियुग आहे. का मी एवढ्या वर्षापासून काम करतोय तर मला खूप आम्ही दिव्यांग लोकांना म्हणजे बोललं नाही पाहिजे, आम्ही दिव्यांग लोकांना सायकली वाटप केल्या खूप काही लोकांना, म्हणजे या हाताला त्या हाताला समजून नाही दिलाय. ठीक आहे. त्याच्यानंतर कोविडमध्ये आम्ही एवढं काम केलं होतं, कधी फोटो नाही टाकले, कधी पोस्ट नाही टाकली किंवा कधी काय पेपरमध्ये बातम्या नाही दिल्या. काय असलं सुद्धा तरी आम्ही रात्रीच जाऊन आम्ही मदत करायचो. काही पेशंट्सला रात्री हम्म. जेवण द्यायचं. आम्ही पेशंटकडे तर कोणी जाऊ शकत नव्हतं. पण बरोबर. आम्ही कोविडच्या काळामध्ये पेशंटचे जे पाहुणे आहात त्यांना, जे त्यांचे घरचे, त्यांच्या सर्व लोकांचं दुर्लक्षित व्हायचा. मग बरोबर. आम्ही 2-4 जणांनी मिळून, माझे काही भाऊ होते, काही माझे मित्र होते, आम्ही काही लोकांनी सेवा वाटलेल्या होत्या. कारण की ही सेवा आहे. याला हम्म. समाजसेवा म्हणतात. बरोबर. ऍक्च्युली मी कोणत्याही गोष्टीला असं माझं पहिलं प्राधान्य असतं का या हाताला त्या हाताला समजू द्यायचं नाही. हम्म. आणि त्यानंतर आम्ही काय केलं, कोविडच्या काळामध्ये आम्ही असे काही पेशंट्स पाहिले का त्यांना 2-2 दिवस, 1-1 दिवस काही खायला सुद्धा कोणी देत नव्हतं. हम्म. हे काम कोणाचं होतं? सरकारचं होतं. बरोबर. बरोबर आहे का? त्यावेळेस कोणती सरकार होती? महाविकास आघाडी होती. ठीक आहे. त्यावेळेस किती भ्रष्टाचार झाला.
त्यावरती कोणी काही बोललं नाही. त्यावरती फक्त 2 दिवस बातम्या चालल्या, 4 दिवस चालल्या, जसे का तसं परत आपण 2020च्या नंतर दुसऱ्या कोविडमध्ये, 21च्या दुसऱ्या कोविडमध्ये गेलो. त्याच्यानंतर पहिल्या कोविडमध्ये कोणाला काही समजलं नाही का काय चाललंय. सर्वांनी घरी गेट टुगेदर केले, लोकांना मस्त मजा वाटायला लागली, सर्व लोकांनी आपले आपले एक इव्हेंट केला. ठीक आहे. पण ज्यावेळेस 2021 साली ज्यावेळेस दुसऱ्या कोविडची एक लाट आली, त्या दुसऱ्या कोविडच्या लाटमध्ये खूप लोकांना त्रास झाला. म्हणजे खरोखर समजलं का महाराष्ट्रामध्ये किती दुरावस्था आहे. का सरकार म्हणजे आज मला एक गोष्ट सांगा तुम्ही, का आज प्रत्येक गोष्टीमध्ये आपण टॅक्स घेतोय. एक काळी पेटीपासून तर पेट्रोल पंप, आज बरोबर. दिवसभरामध्ये जो लेबर असतो, जो काम करतो, त्याचे काय IT रिटर्न्स नसतात, पण तो दिवसभरामधून काय नाही काय फुलाची पाकळी तो कुठं ना कुठं कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये टॅक्स देत असतो. बरोबर आहे हो. का? तो टॅक्स देत असताना काही व्यापारी वर्ग स्वतःचा रात्रंदिवस बिझनेस करून त्यांना बेनिफिट काय आहे आज गव्हर्नमेंटकडून? माझा हा सर्वप्रथम मुद्दा आहे. म्हणजे मी कोणाला चॅलेंज नाही करत आहे. माझा प्रश्न आहे, आपण काय सवलती देत आहोत? त्याच्यानंतर आपण हे केल्यानंतर आपण टॅक्स भरत आहोत किंवा आपल्याला त्याचं बेनिफिट काय आहे? माझा तो सर्वात मोठा प्रश्न आहे माझ्या मनामध्ये, का आपण करत का आहोत? सरकार काय करते? आता आपल्या श्रीरामपूरमध्ये काही चर्चांना बरंच उधाण येतंय. एक मेसेज रात्रीतून व्हायरल होतो. व्यंगात्मक, कवितात्मक उल्लेख केले जातात. त्यानंतरनं रात्रीतून बॅनरबाजी होते आणि कुठेतरी तुमचं नाव समोर येतं. तर ह्याच्यामध्ये खरंच तुमचा हात आहे की कुणीतरी तुमचं नाव समोर घेत? हात नाही, माझा पाय आहे. आरोप प्रत्यारोप राजकारणात होत राहतात. बरोबर. आपला तोच विषय चालू होता हम्म. का तो विषय आपला परत राहिला का मी एवढ्या वर्षापासून समाजकारण करत आहे, हे बरोबर. कोणाला दिसत हम्म, नव्हतं. हम्म, हम्म. ठीक आहे. त्याच्यानंतर मी माननीय रवी भाऊ राणा यांनी माझ्यावरती 1-1.5 महिन्यापूर्वी एक जबाबदारी टाकली नगर जिल्ह्याची. स्वाभिमान पक्ष आपण इथं आणलाय. ठीक आहे. त्यानंतर अनेकांना असं वाटलं का हा मुलगा काय करू शकतो. ठीक आहे. याची काय पार्श्वभूमी नाही आहे, याच्या मागं कुटुंब खूप मोठं आहे, लोक पण आहेत, पण पण राजकीय राजकीय वारसा. वारसा नाही. आम्ही याच्यातच गुंततो ना. आम्ही काय म्हणतो का या समाजाचा माणूस जास्त असल्यामुळं या माणसाला इथं तिकीट दिलं पाहिजे. या समाजाचा माणूस इथं असल्यामुळं आपण जातीच्या जातीय राजकारण येस खूप येस येस जास्त आम्ही प्रमाणात जातीच्या खेळतात. समीकरणात तुम्ही हम्म. कामाच्या पावतीवरती निवडून द्या ना माणसाला. बरोबर. बरोबर आहे ना. आज काय म्हणतो का या कास्टचे लोक, सेक्युलर लोक किंवा हिंदू लोक या भागामध्ये जास्त आहे. इथं आपल्याला हिंदू लोकांचा मतदार जास्त आहे, मग आपण एखादा हिंदू टाकला पाहिजे. व इथं मुस्लिम लोक समाजाचं जास्त आहे, मग इथं मुस्लिम टाकलं पाहिजे. काय संबंध येतं? राजकीय लोक आपले कॅल्क्युलेशन लावतात बरोबर. आणि सर्वसामान्य जनता ही खूप भोळी आहे, यांना काही समजत नाही. याच्यामध्ये 70% लोकांना काही घेणदेण नाही आहे. 70% लोक फक्त म्हणजे मला थोडक्यात असंच बोलावं लागेल, तमाशा बघते. तमाशाच एंटरटेनमेंट आहे. आज सकाळी हे चाललंय, त्याची संध्याकाळपर्यंत चर्चा, सकाळी जैसे की तैसे परत तो निर्लज्जासारखा कोणी असू द्या व्यक्ती, तो सकाळी परत त्या लोकांमध्ये फिरतोय. का बरं? त्याच्याकडे पैसा आहे, प्रतिष्ठा. हे कधीपर्यंत टिकणार आहे? मला सर्वसामान्य जनतेला हेच सांगायचं आहे का त्या माणसाकडे पैसा आहे, तो माणूस मोठा आहे, मग तो त्याच्या घरचा ना. आज आपली पिढी कुठे आहे? त्यांचे मुलं विदेशात शिकतील, त्यांची मुलं लंडनला जाऊन शिकतील आणि आपले मुलं नगरपालिकाच्या शाळेत शिकतील, जिथं आज पण टीचर नाहीये, आज पण तिथं त्यांना शिक्षणासाठी नाहीये. आणि आपण त्या लोकांना बघून खुश होतो की तो 1 कोटीच्या गाडीत फिरतोय, त्याचं 5 कोटीचं घर आहे. का बरं? तुमचं घर काय ते बघा ना. तुमच्या घराची अवस्था, तुमच्या घराची बाहेर तुम्ही बघा ना अवस्था काय. तुमच्या घराबाहेर रोड आहे का व्यवस्थित? तुमच्या घराच्या बाहेरचे ड्रेनेज जाते, ते दरवेळेस आपण बघतो का चोकअप होतात, पाणी येतात, प्रत्येकाच्या घरामध्ये पाणी जातो. आणि आम्ही ज्यावेळेस निवडणूक होते आम्ही त्याच लोकांच्या मागं पळतो. त्या लोकांना पण समजलंय, त्या लोकांच्या मनामध्ये हेच आहे का आम्ही पैशाच्या जोरावर निवडून येतो आणि शेवटच्या क्षणामध्ये हा पैसा इफेक्ट देतो. हे सत्य आहे. लोकांना असं वाटतंय, पण या वर्षी तसं होणार नाही राजकारणामध्ये. कारण की माझी मायबाप जनता समजदार झालेली आहे. या लोकांना आतापर्यंत तुम्ही लोकांनी दिशाभूल केलेली आहे. तुम्ही आतापर्यंत दिशाभूल करत होते.
आता ती दिशाभूल होणार नाही. कारण की लोक एवढे हुशार झालेले आहे. कारण की या गोष्टीचा मला उल्लेख कमून करावा लागतोय माहितीये का, म्हणजे आपल्या कार्यक्रमामध्ये, का ही जनजागृती होणं खूप गरजेचं आहे. बरोबर. कारण की हं. तुम्ही मला एक प्रश्न विचारला आता, का काही जागेवरती फ्लेक्स लागतात किंवा काय लागतात किंवा काय लागतात. सत्य परिस्थिती आहे, मला माहित नाही ते कोणी लावले, कोणी काय केलं. माझ्यावरती अजून आरोप प्रत्यारोप येण्यासाठी मी बसलेलोच आहे. मला काय, तुम्ही काय आरोप करायचे तुम्ही करा. सत्यता लोकांना माहित आहे का विवेक माटा कोण आहे आणि विवेक माटाचं चरित्र काय, हं. आणि विवेक माटा हा काय करू शकतो हे लोकांना माहित आहे. तुमच्यात कुठे दम आहे ना, तुमच्यात दम आहे ना, तर तुम्ही समक्ष बसण्याची ताकद ठेवा माझ्या समोर. आणि तुम्ही 25 वर्षापासून 30 वर्षापासून तुम्ही राजकारणामध्ये येऊन काय केलंय, किती लोकांचं भलं केलंय. कुठेतरी तरी एका ठिकाणी म्हणजे एका चर्चेमध्ये एका कार्यक्रमामध्ये असा उल्लेख केला जातो की तो आत्ता आलेला आहे, तो आपलं काय करेल. आम्ही तर 30 वर्षापासून राजकारणामध्ये आहोत, आम्ही व्यापारी वर्गामध्ये आहोत आणि आमच्याकडे राजकीय पार्श्वभूमी खूप चांगली आहे. हम्म. एक बिल्डर लॉबीमध्ये आम्ही आहोत. तर हा आलेला मुलगा, आत्ताचा आलेला मुलगा हा माझं काय करेल, यावरती तुम्ही काय सांगाल? आता बघा, त्यांचे विचार खूप सुंदर आहेत. मी त्यांना शुभेच्छाच देणार आहे का त्यांनी, म्हणजे माझ्या बाबतीत त्या कार्यक्रमामध्ये मला दुसऱ्या दिवशी मला एका जणाचा कॉल आला. ते म्हणले का ते 30 वर्षाचं त्यांचं राजकीय जो आम्ही 30 वर्षापासून त्यांना राजकीय क्षेत्रात बघत आहोत, सक्रिय आहात ते, ठीक आहे. पण त्यांना आतापर्यंत एवढं चिडलेला पाहिलं नाही, नाही का आम्ही, नाही का. तर ते म्हणे तू असं काही केलं आहे का. म्हटलं मी काय केलंय, मला लोक फोन करताय का तू काही असं हे केलंय का ते केलंय का. मला म्हटलं मला काहीच कल्पना नाही या गोष्टीची, नाही का. गावामध्ये उद्याच्याला काही झालं तर त्याला काय मी कारण आहे का, नाही. विनाकारण तुमचं नाव पुढे घेतलं जातंय असं वाटतंय का का तुम्हाला होतंय ह्या माहितीये का, सगळ्यांमध्ये? आतापर्यंत समाजामध्ये व काही भागामध्ये त्यांची दहशत आहे. ते नेहमी पैशाच्या जोरावरती लोकांना आज पण असं कॉलर टाईट करून सांगतात का आम्ही पैशाच्या जोरावर निवडून येणार आहे. आणि तो सर्वात मोठा त्यांचा गैरसमज आहे. लोकांकडं तुमचे पैसे तुमच्याकडेच राहू द्या. हं. लोक तुमच्याकडून पैसे घेऊन तुमचाच गेम वाजवणार आहे यावेळेस, हे निश्चित आहे. कारण की लोकांना तुमचे पैशाची गरज नाही याच्यात. काही लोक, मी पहिले पण तुम्हाला बोललो का 70% लोक आहे त्यांना काही घेणदेण नाहीये. त्याच्यात 10% लोक असे आहेत ते कार्यकर्ते असतात. बरोबर. कार्यकर्ते खूप चांगले असतात. पण काय होतं, इथली भाकर तिकडं जाते, तिकडली भाकर इकडं जाते, त्यांची ती परिस्थिती असते. आता तुम्ही बघा, निवडणूक लागली का हे राजकीय लोक, मोठमोठे लोक बघा काय, आता तुम्ही बिल्डर लॉबीचा विषय काढलाय, तर बिल्डर लॉबीमध्ये बघा, यांना नगरपालिका का बरं हवी आहे. त्यांना तुम्ही विचारलंय का जनतेने तुम्हाला नगरपालिका का हवी आहे. त्यांना पुढं बिझनेस करायचा आहे, बरोबर ना. बरोबर. लिटिगेशनची जागावर तागा कोण मारणार, हे मारणार. गुंड लोकांना पाठवून पुढं काय करणार, कोणाला बेघर करणार, हे करणार, बरोबर आहे ना. त्याच्यानंतर नगरपालिकाचे माझ्याकडे असे पुरावे आहेत, मी येत्या निवडणुकीमध्ये ते पुढं सर्वसामान्य जनतेसमोर ठेवणार आहे का नगरपालिकाच्या काही जागा अशा आहेत का आपल्या लहान मुलांसाठी व सर्वसामान्य जनतेसाठी ते प्ले ग्राउंड असतो, ठीक आहे. हं. त्या प्ले मध्ये आपला ओपन स्पेस म्हणतात त्याला, नगरपालिका एक ओपन स्पेस प्रत्येक भागामध्ये देते. हं. या लोकांनी एवढे, यांची हरामखोर वृत्ती आहे या लोकांची, का या लोकांनी ओपन स्पेस सुद्धा सोडले नाही. ओपन स्पेस सुद्धा वरती त्यांनी साईडला कंपाऊंड करून त्यांनी स्वतःचे ताबे मारले आहेत. काहीतरी नगरपालिकाचे अधिकारी लोकांना हाताशीर घेऊन त्यांनी उलटे पालटे काम करून या लोकांनी केलेलं आहे. म्हणजे म्हणजे ते पण तुमचं, म्हणजे आज तुम्ही लोकांच्या जागा हे करताय, ठीक आहे. हं. मग काही कन्स्ट्रक्शन तुमचे उभे आहे, तिथं पण तुम्ही लोकांना फसवताय, ठीक आहे. त्याच्यानंतर 2 नंबर धंदे पण तुमचेच आहे, बरोबर आहे. मी एका माणसाला ठराविक कोणाला दोष नाही देते, म्हणजे ही आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याची नाही किंवा ही महाराष्ट्राची नाही, पूर्ण भारतामध्ये ही कीड आहे, ही कीड लागलेली आहे. म्हणजे जे राजकीय लोक स्वतःला एवढं महान म्हणतात आणि महान म्हणायचा प्रयत्न करतात, त्यांना सर्वसामान्य जनतेने विचारलं पाहिजे ना, 25 वर्षापासून 30 वर्षापासून तुम्ही सत्तेत आहात, तुम्ही केलं काय आहे. आणि सामान्य जनतेसाठी. ज्यावेळेस निवडणूक लागते त्यावेळेस ते काय करतात, काय येतात, हात जोडतात, पाया पडतात, अरे चुकलं आमच्याकडून, अरे मी तुमचं ते काम करून देतो, मी हे का, फक्त आश्वासन देतात. इथं आश्वासन नाही द्यायचं आहे,
इथं करणाऱ्या माणसाला किंमत आहे आणि सर्वसामान्य जनता खूप हुशार झालेली आहे. आणि मी एकच गोष्ट म्हणजे सर्वसामान्य जनतेला मी ही विनंती करणार आहे का तुम्ही पैशाच्या राजकारणामध्ये पडू नका. कारण की बरोबर. का होतं, हे लोक तुमच्या भविष्याशी खेळत आहे. म्हणजे पाहायला गेलं ना, का येणारी पिढी यांना पैशाला यांच्या लाचार नाहीये. निवडणुकीत येण्यामागं म्हणजे निवडणुकीच्या रिंगणामध्ये तुम्ही येण्यामागचं खरं कारण हे आहे की अजून काही वेगळं आहे? नाही, असं कारण नाही. मी म्हणजे तुमच्या इंटरव्ह्यू मध्ये मी पहिलेच बोललो होतो का माझ्यावरती माझ्या कुटुंबावरती काहीतरी म्हणजे थोडक्यात अत्याचार अन्याय घडलेला झालाय. आहे. ठीक आहे. तरी आम्ही त्या गोष्टीतून वरती निघलो. आम्ही त्या विसरलो त्या गोष्टीला. पण तेव्हापासून माझ्यामध्ये एक समाजकारण करण्याची खूप पहिल्यापासून एक ताकद आहे. देवाने मला एक विचार दिलेली आहे. तो विचार मी कोणत्या एखाद्या गरीबाला बघतो किंवा म्हणजे बोललं नाही पाहिजे ते किंवा हे बघतो मला कसं तरी त्रास होतो. कारण की मी स्वतः गरिबीतून निघलेला माणूस आहे. गरिबी काय असते, शिक्षणापासून कसं वंचित राहावं लागतं. मी स्वतः नाईट शाळेमध्ये शिक्षण केलेलं आहे. म्हणजे माझी घरची परिस्थिती अशी असताना पण त्याच्या मागचं पण काहीतरी कारण होतं. म्हणजे मला प्रत्येक ऊन पण लागलाय, पाऊस पण लागली, थंडी पण लागली. माझं आज वय 30 आहे. मग माझ्या 30 वर्षामध्ये मी भरपूर काही बघितलं आहे. मी 11व्या वर्षीमध्ये मी बिझनेस सुरुवात केलेली आहे. ठीक आहे. म्हणजे ज्या वेळेस लोक जे शाळेत जायचे, कॉलेजमध्ये जायचे, त्यावेळेपासून मी व्यवसायामध्ये आहे. ठीक आहे. आणि जे तुम्ही मला आता प्रश्न विचारला की राजकारणामध्ये यायचं कारण काय आहे तुमचं किंवा हाच राजकारणामध्ये तुम्ही लोकांना काय उद्देश देणार आहात, हे चुकीचं आहे. म्हणजे मी कोणाला उद्देश द्यावा हा मी काय खूप मोठा माणूस नाहीये. पण मी हं. लोकांसाठी एवढं सांगू शकतो का तुम्ही जसं प्रत्येक गोष्टी समजदार झाल्या आहेत. कारण की आता लोक एज्युकेटेड झाले आहेत. जी ही पिढी आहे खूप म्हणजे खूप समजदार आहे. बरोबर. या लोकांना हं. समजतंय का हा कोण ऍक्टिंग करतोय आणि कोण चांगलं हे करतोय, दिखावा काम आहे, दिखावा कोणाचा करतोय, दिखावा आहे. कोण काम करतोय. ठीक आहे. आता हे लोक काय करतात, ज्यावेळेस निवडणूक लागली का हे लोक फक्त काय करतात, आम्हाला मतदान करा, मतदान करा, काका मावशी हातपाय जोडून हे यांचे काम करतात. बरोबर आहे का? पण यांची कामाची पावती कोणी विचारा ना, कॉलर धरा ना त्यांचा. कॉलर धरून त्यांना विचारा ना, तू काय दिलंय? हं. विचारलंय का कोणी? नाही विचार. फक्त आम्ही त्यांची अपेक्षित आहे. त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला तर तो माझा नेता झाला. चुकीचं आहे. जो व्यक्ती खांद्यावर हात ठेवतो तोच माणूस साऱ्यात मोठा राजकारणामध्ये कपटी माणूस असतो. कारण की मला एका जणांनी मंत्र दिलाय का जो लवकर खांद्यावर हात ठेवतो ना आपल्या, हं. तो कपटी असतो. आता तुम्ही म्हणतात, की तुमची सुरुवात जी आहे म्हणजे आमची चर्चा रंगलेची जी टीम आहे तिने एक सर्वे केलेला. हम्म. वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही दिसून आलात. वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे तुम्ही प्रहारमध्ये, त्यानंतर तुम्ही करणदादा ससाने ह्यांच्या सोबतही दिसलात. शिवसेनेचा गमछा देखील तुमच्या हम्म. अंगामध्ये पाहिला गेला. हम्म. उत्कर्षाताईंसोबत देखील तुम्ही लोकसभेला प्रचारामध्ये दिसलात. तर मग ह्या वेगवेगळ्या भूमिका का? आणि आता तुम्ही युवा सेनामध्ये आहात. तर मग ह्या पाठीमागचं नेमकं कारण काय? का होतं माहितीये का, साऱ्यात मोठं आहे ना म्हणजे लोक या गोष्टीवरती जास्त फोकस करतात पण त्याच्या मागची पार्श्वभूमी जाणत नाही. मग काय कारण आहे? मी तुम्हाला पहिले शब्द काय बोललो, काही लोकांना एंटरटेनमेंट पाहिजे. बरोबर. हे झालं ते झालं. हं. म्हणजे राजकीय लोक सर्व म्हणजे मी माझ्या बाबतीत नाही बोलत आहे म्हणजे ते प्रश्न मी थोडस हे करतो. राजकीय लोक स्वतःचं जीवन घरदार सोडून किंवा प्रपंच सोडून बिझनेसकडे लक्ष न देता समाजाची सेवा करताय. ठीक आहे. मग आपण त्यांना प्रत्येक गोष्टीवर टार्गेट करतो. चांगलं काम केलं तर सर्व वा 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 करतात आणि वाईट काम केलं तर सर्व आपण त्यांना नाव ठेवतो किंवा कमेंट्स करतो चुकीचे. आम्ही चुकीचं जज करतो. आता पहिला प्रश्न तुमचा मी तुम्हाला सांगतो का 2011 सालीमध्ये मी कॉलेजमध्ये होतो. ठीक आहे. आणि माझे वडील हे माझे नेहमी सपोर्टिव्ह राहिले आहे. एवढं मोठं कुटुंब होतं आणि माझ्या वडिलांचं मला एकच म्हणणं होतं का आपल्या फॅमिलीमधून कोणतरी राजकारणामध्ये पाहिजे. कारण की माझे वडील स्वतः वकील होते. ठीक आहे. आणि माझ्या वडिलांचं एक होतं का तू राजकारणामध्ये जा, हे माझ्या वडिलांचा एक दूरदृष्टी होती त्याच्यामध्ये. पण वारसा नव्हता. तर त्यावेळेस माझे वडिलांचे मित्र होते
राजकारणामध्ये होते सर्व नाही का. आणि मग त्यावेळेस राजसाहेब ठाकरे यांचा खूप मोठा जोर होता. जी एक यंगस्टर्स त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन नाही का, हम्म. जी त्यांची भाषण करण्याची एक शैली आहे, त्यांचा जो एक व्यक्तिमत्व आहे, तो एकदम अट्रॅक्टिव्ह होता. आणि मी त्यावेळेस कॉलेजमध्ये होतो नाही का. तर मग मला इथले ग्राउंड लेवलच्या लोकांनी, माझ्या वडिलांचे मित्र होते, माझे वडील म्हटले, तुला एक बेस पाहिजे नाही का, काहीतरी नाही का, तर तू जा नाही का, या पक्षामध्ये प्रवेश कर नाही का. तर मी त्यावेळेस 11वी मध्ये होतो. मग मला विद्यार्थी संघटनेची माझ्यावरती खूप मोठी जबाबदारी देण्यात आली. हं. त्यावेळेस आम्हाला एवढं काही समजत नव्हतं. ज्यावेळेस 2013 मध्ये ज्यावेळेस राजसाहेबांनी टोलचा पुकारलं होतं का टोल हं. बंद झाले पाहिजे, हं. त्यावेळेस आम्ही आंदोलन केलं होतं. तर तेव्हा पहिल्यांदा आम्ही जेलमध्ये गेलो होतो 2013 मध्ये नाही का. मग आम्ही जेलमध्ये गेलो. आम्हाला काय, आम्ही एका तासामध्येच बाहेर निघलो सर्व नाही का. म्हणजे त्याच्यानंतर मग अ, तुम्ही मला काय बोलले का करण ससाने, ठीक आहे. हं. करण ससानेंचा विषय असा आहे का जयंतराव ससाने साहेब हे माझे वडिलांचे चांगले मित्र आहेत. आणि श्रीरामपूर शहरामध्ये अ, ससाने साहेबांची खूप चांगली सर्वांशी म्हणजे उठणं बसणं सर्व समाजाच्या लोकांशी, आणि माझ्या वडिलांचे आणि त्यांची खूप चांगले संबंध होते. म्हणजे अनेक अजूनही राजकीय लोकांबरोबर होते, असे का नाही फक्त ससाने साहेबांबरोबर होते. तर झालं काय माहिती का, 2019 सालीमध्ये आम्ही त्यावेळेस काँग्रेसचं काम केलं. म्हणजे सत्यप्रेस, म्हणजे मी तिथं तुम्हाला जे एक्झॅक्ट जे आहे. हं. आता लोकांचं काय प्लॅन होतं का तुम्ही गमचा घातला हं. म्हणजे का तो का डीएनए माझा काँग्रेसचा नाहीये, हे लक्षात ठेवा. माझा डीएनए हा समाजाच्या सेवाचा आहे, हा तुम्ही लक्षात घ्या. आता 2019ला आम्ही कोणाचं काम केलं, ससानेंचं काम केलं. त्यावेळेस मला वाटतं उमेदवार कानडे होते, ठीक आहे. आणि त्यानंतर 2024 मध्ये लोकसभाच्या वेळेस आम्ही ज्यावेळेस प्रहारमध्ये असताना माझा 2021 सालीमध्ये माझा प्रहारमध्ये प्रवेश झाला कोविडच्या काळामध्ये, ठीक आहे. मग कोविडच्या काळामध्ये आम्ही काय केलं, कोविडच्या काळामध्ये सर्वप्रथम आम्ही ऑक्सिजनची खूप कमतरता आहे. तर त्यावेळेस आम्ही काय केलं का प्रत्येक हॉस्पिटलमध्ये प्रत्येक पेशंटला जाऊन, म्हणजे आम्ही काय काम केलं का प्रत्येकाला वृक्ष दिले, का एक संदेश दिला का ऑक्सिजनची किती किंमत आहे. आपण आज आपल्या जीवनामध्ये आपण निसर्गाची आपण म्हणजे आपण त्याची व्हॅल्यू नाही आहे निसर्गाची. कोणी आलं उठून सुटून हं. झाड तोडतोय, बरोबर. बिल्डर लॉबीमध्ये येतात, डोंगर खूप मोठे लेवलमध्ये हं. मोठमोठ्या सिटीमध्ये डोंगर काढले जात आहेत नाही का, झाडं तोडले जात आहेत. तर त्याच्या मागचं त्यावेळेस ज्यावेळेस पार्श्वभूमी अशी समजली कोविडमध्ये, ज्यावेळेस जगावरती संकट आलं, तर ऑक्सिजनची किंमत किती आहे, बरोबर. ठीक आहे. ज्यावेळेस ऑक्सिजन बरं. आपल्याला आपल्याला आज फुकटमध्ये ऑक्सिजन भेटलेलं आहे, त्याची व्हॅल्यू आज आपल्याला नाहीये. पण खरोखर त्यावेळेस लोकांनी पैसे देऊन ऑक्सिजन घेतलेला आहे विकत. खूप ठिकाणी त्यामुळे येस. लोकांचा जीव हो. गेलेला आहे. जीव गेलेला हं. आहे. तर तो एक शुभ संदेश आम्हाला द्यायचा होता. तर आम्ही त्यावेळेस प्रहारमध्ये 15 दिवसापूर्वीच माझा प्रवेश झाला होता. हं. आणि एवढ्या कडक कोविडमध्ये सुद्धा आम्ही म्हणजे तो आम्ही एक स्टंट नव्हता तो. एक समाजाला मी जेव्हापर्यंत तुम्ही माझी हिस्ट्री चेक केली, मी कोणत्या स्टंटबाजीमध्ये नाही गेलो आहे. मी फक्त एकच कारणामध्ये गेलो आहे, का माझ्याकडून लोकांची कशी कामं होतील. हं. ठीक आहे. आज निवडणूक असो किंवा नसो, मला त्याच्याशी काहीच फरक पडत नाही. आज मला माननीय रविभाऊ राणा यांनी आज माझ्याकडे अहिल्यानगर जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे. कुठेतरी पहिले तुम्ही प्रहारमध्ये होतात त्यावेळेस कुठेतरी तुम्हाला कमी लेखल्या गेलं असं वाटतंय का? कारण की तुम्ही ज्यावेळेस पक्षामध्ये प्रवेश केला, तर तुम्हाला इकडे जिल्हाध्यक्षाची पदवी दिली. तर कुठेतरी आधी हा डिफरन्स आणि आता हा डिफरन्स असा कुठेतरी जाणवतो का तुम्हाला? हां, तुम्ही जो मला प्रश्न केला ना, का हं. तुम्ही एवढे पक्ष बदलले आहात का? किंवा काय? माझ्या जीवनामध्ये मी 2011 सालीमध्ये अ, महाराष्ट्र नवनिर्माण सेनामध्ये मी विद्यार्थी संघटनेचं काम केलं. हं. त्यानंतर 2019 सालीमध्ये काँग्रेसचं मी विधानसभेचं काम केलं. त्यानंतर 2024मध्ये लोकसभेचं काम केलं उत्कर्षताई रुपते यांचा. आणि त्यानंतर 2024मध्ये विधानसभेचं शिवसेनेचं आम्ही काम केलं आहे. म्हणजे गमचा टाकणे हा काय माझा पक्षप्रवेश नाही आहे. हा खूप मोठा लोकांचा गैरसमज आहे. मी
ज्या वेळेस जशी भूमिका असते, ज्या वेळेस जो उमेदवार मला योग्य पद्धतीचा वाटतो, ज्या वेळेस हा उमेदवार योग्य पद्धतीने काम करू शकतो, हा उमेदवार योग्य पद्धतीने काम करू शकत नसला तरी त्याच्या मागची पार्श्वभूमी काय आहे, त्याच्या मागे कोण उभा आहे, त्या पार्श्वभूमीवरती लोक काम करतात. तसं मी काम केलेलं आहे. आता तुमचा प्रश्न असं होतं का मी प्रहारमध्ये जे काम केलं, मला थोडंसं काही लोकांनी मला हम्म, ठराविक हम्म, लोकांनी टार्गेट केलं. त्याच्या मागचं कारण हेच होतं, हेच आहे की इथं काम करणाऱ्या माणसाची किंमत नाही. हम्म, आम्ही खूप कमी वयामध्ये, खूप कमी काळामध्ये येऊन खूप स्पीडली काम केलं. तर स्पीडली काम केल्यानंतर तो माझं चुकलं का? मी लोकांचं चांगलं काम करतोय, तर मी तिथं चुकलो का? आणि जे लोक आमचे वरिष्ठ होते किंवा काही पक्षातले काही लोक होते, त्या लोकांना सुद्धा माहित होतं का विवेक माटा हा खूप सुंदर काम करतोय. पण विवेक माटाला का बरं साईडला केलं जात होतं? त्याच्या मागचं कारण खूप मोठं होतं. कारण की विवेक माटा हा स्पष्टवादी होता. विवेक माटा हा स्पष्ट बोलायचा आणि ते त्यांना खुपत होतं. त्यांना ते गोष्टी आवडत नव्हत्या आणि त्यामुळं मला थोडंसं त्यांनी साईडला करण्याचा प्रयत्न केला. पण का होतं माहिती आहे का? आता माननीय रवी भाऊ राणा यांच्या संपर्कात मी आजपासून नाही आहे. मी जेव्हा मला प्रहारमधून माझ्यावरती षडयंत्र रचला गेला काढण्यापासून काही ठराविक लोकांनी, त्यांच्यावरती मला क्यू येते. कारण की काय आहे माहिती आहे का? तुम्हाला एक गोष्ट मी निश्चित सांगतो, का आपण आहे ना, कर्म आहे कर्म. आपण एखादा चेंडू घेतला आणि तो आपण एखाद्या भिंतीवर मारला, तर तो रिटर्न आपल्याकडेच येतो. आणि सर्व अहिल्यानगर जिल्ह्यांनी ते पाहिलं आहे का ज्या लोकांनी आम्हाला साईडला करायला प्रयत्न केला, ठीक आहे, त्या लोकांची लोकसभेला परिस्थिती काय झाली, ठीक आहे. त्याच्यानंतर बच्चू कडू यांनी त्यांना पार्टीचं तिकीट देऊन न सुद्धा त्यांनी स्वतःला त्या गोष्टीत उमेदवार पक्षाचं केलं. त्याच्या मागचं कारण काय? ठीक आहे. त्याच्या मागचं कारण कोणाला विचारलं का? का एक व्यक्ती येतो आणि संस्थापक अध्यक्षाला तो डायरेक्टली तो त्याला सांगतोय का तू हे काम नको करू. ठीक आहे. हम्म, तरी तो तो करतोय तो काम. पहिली गोष्ट. हम्म, दुसरी गोष्ट, मला एक गोष्ट सांगा, की त्या पार्श्वभूमीमध्ये असं झालं का बच्चू कडू हे कुठंतरी मला असं वाटलं का कुठंतरी कोणत्या तरी कारणाखाली दबलेले होते. ठीक आहे. आणि मला त्या गोष्टी समजायला लागल्या आणि त्यामुळे मी थोडासा साईड घेतला का माझ्यामुळं कोणाला त्रास नकोय. कारण की मी 2-3 वेळेस मला बच्चू कडूंचा पण निरोप होता, माझ्या प्रदेशाध्यक्षांचा पण निरोप होता. मला प्रहारमधून काढायचा रिझन का होता माहिती का? का मी प्रदेशाध्यक्षाच्या गाडीमध्ये बसलो. एका काही गटतट राहतात प्रत्येक पक्षामध्ये आणि मला प्रहारमधून काढायचा प्रयत्न का बरं झाला का मी प्रदेशाध्यक्षाच्या गाडीमध्ये बसलोय या कारणावरून काढलाय. तर तो प्रदेशाध्यक्ष का आतंकवादी होता का? आतंकवादी होता का तो प्रदेशाध्यक्ष? त्याच्या गाडीत बसलो आणि प्रदेशाध्यक्षांनी त्याच दिवशी त्या कार्यक्रमामध्ये आम्ही त्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या त्या पक्षातल्या कार्यक्रमामध्ये गेलो. त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी सांगितलं का त्या कार्यक्रमामध्ये 2,000 लोक असणार. ठीक आहे. आणि 2,000 लोक असतील. तिथं 36 लोक होते त्या कार्यक्रमामध्ये. किती? 36 36. लोक. आणि त्या माणसाला लोकसभा लढवायची आणि त्या माणसाला आमदारकी लढवायची. आणि त्यावेळेस प्रदेशाध्यक्षांनी त्याला तोंडावर बोललं की तू साधी ग्रामपंचायत नाही लढू शकत, तुझी ती लायकी. बरोबर ना? हम्म, मग त्यानंतर त्यांना काय वाटलं का आम्ही त्यांना कुठेतरी खुपत होतो. आणि प्रदेशाध्यक्ष हे माझे चांगले मित्र होते आणि आहे, नाही का. मग त्यांनी मला एक दिवस अगोदर फोन केला का विवेक मी नगरमध्ये आलेलो आहात, तर उद्या त्या कार्यक्रमामध्ये येशील का? म्हटलं साहेब हम्म, मी नाही येऊ शकत त्या कार्यक्रमामध्ये, कारण की तुम्हाला सर्व माहीत आहे का आम्ही एवढं चांगलं काम करत आहे तरी आम्हाला त्रास होतोय पाठीण. आणि हम्म, आमच्या त्रास आम्हाला अडचण नाही आहे तिथं यायला. तो तर आमच्या पक्षाचाच कार्यक्रम आहे. पण होतं काय माहिती का, आम्ही त्या कार्यक्रमामध्ये गेलो का परत त्या गोष्टी त्याला होते. अरे तो म्हणे मी आहे ना. तो काय म्हटला, अरे मी प्रदेशाध्यक्ष आहे ना, तुला हम्म, काय हरकत आहे, तू चल ना माझ्या संग. म्हटलं साहेब तसं नाहीये, काय होतं तुम्ही निघून जाणार या गोष्टीतून, मला सर्व भूमिका माहिती आहे, पण आमची साथ देणार कोण त्यावेळेस? कारण की काय बरोबर. आहे का बच्चू कडू हे कुठंतरी दबलेले आहेत हे मला समजतंय. मी कोणाला बोलायला तयार नाहीये, पण बच्चू कडू सर्व कार्यकर्त्यांच्या समोर कुठंतरी प्रत्येक कार्यकर्ते बच्चू कडूंकडे नाराज होते. त्या मागचं कारण का होतं अहिल्यानगरमध्ये का ठराविक एक माणूस येतो, तो त्याची हुकुमशाही करतो. तुझ्या बापाचा पक्ष नाहीये
आम्ही बच्चू भाऊला प्रेरित होऊन बच्चू भाऊ शेतकऱ्यांसाठी काम करतोय, बच्चू भाऊ कामगारांसाठी काम करतोय, बच्चू भाऊ मानवतेसाठी. सर्वसामान्य दिव्यांगांसाठी काम करतोय. आणि मला ते विचार आवडले ना, आणि ते विचार आवडल्यानंतर मी त्या पक्षामध्ये प्रवेश केला. हम्म. आणि प्रवेश केल्यानंतर मी समाजासाठी काहीतरी चांगलं करावं, तो मला स्टेज मिळाला. आणि मी शहराध्यक्षपदासाठी माझी निवड झाली. ठीक आहे. ती निवड झाल्यानंतर मी काम केलं. आणि काम केल्यानंतर मला अशा अडचणी यायला लागल्या. आणि मी बच्चू कडूंच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो. मी जास्त करून प्रदेश अध्यक्षाच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो. मला खरोखर बच्चू कडूंपेक्षा प्रदेश अध्यक्ष जे होते त्यांचा मला सपोर्ट खूप होता हम्म. त्यावेळेस. कुठेतरी तुमच्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न झालेला का? दबाव नाही, त्यावेळेस काय झालं माहिती का, त्यावेळेची परिस्थिती खूप वेगळी होती. मला रात्री ज्यावेळेस आम्ही गाडीत बसलेलो होतो प्रदेशाध्यक्षांच्या, आणि त्यावेळेस मला प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं का हा काही पदाच्या मला कॅपेबल वाटत नाहीये. ठीक आहे. तर तू मला एक मोठं माणूस दे का या जिल्ह्याला व्यवस्थित सांभाळू शकतो, आणि तुझ्यावरती पण जिल्ह्याची एक जबाबदारी मला द्यायची आहे. हम्म. ठीक आहे. आणि हे त्यांना समजलं. हे त्यांना जसं समजल्यानंतर त्यांनी काय केलं, 3-4 दिवसामध्ये मला काढायचा प्रयत्न केला. आणि मी दुसऱ्या दिवशी मला वाटतं बच्चू कडूंचा वाढदिवस होता, आणि मी मंत्रालयात त्यांना भेटायला गेलो. आणि बच्चू कडूंनी मला आहे ना दोनदा विचारलं काय आहे, कसं आहे, काय नाही, नाही का. त्यांना सर्व गोष्टी माहीत होत्या, पण त्यांनी मला विचारल्या नाही हम्म. काय आहे काय नाही, नाही का. आणि मी ज्यावेळेस बोलायला लागलो तर मला प्रदेश अध्यक्षांनी थांबवलं, का तू काही बोलू नको, तुझी नियुक्ती झालेली आहे, त्यांना काढायचं आहे. हम्म. आणि तू काय कर, तू परत ये आणि आपण त्या विषयावरती बोलू. हम्म. आणि मी परत तिसऱ्या दिवशी मला परत रात्री कॉल आला का तू सकाळी लवकर निघ, आणि बच्चू कडू हे नरेंद्र मोदींना सकाळी दुसऱ्या दिवशी भेटायला चालले, काही मीटिंग आहे, नाही का. हम्म. सर्व पक्षांची, नाही का. तर ते हम्म. पक्ष घटक असल्यामुळं तर त्यांना पण आहे, तर आपण एअरपोर्टवरती एक 10 मिनिटाची मीटिंग घेऊया. हम्म. तर मी जसं इथं पोचलो, आणि पोचल्यानंतर मला फोन केला जातं की बच्चू भाऊ निघून गेले आहे. आणि मी परत तसंच आहे ना मुंबईवरून परत रिटर्न तसंच येतो खाली. हम्म. म्हणजे माझ्याकडे एक निराशा होती बच्चू तुम्हाला कडूंना. बोलावलं गेलं आणि परत फोन आला की नाही यायचंय म्हणून ते तुम्ही निघून गेले पोहोचल्यानंतर. असं मला बोललंय. हम्म. ठीक आहे. तरी मी काय झालो नाही. मला परत प्रदेशाध्यक्षांचा कॉल आला, नाही का. तर त्या कॉलमध्ये मला सांगितलं का तू पोहोच एका कार्यक्रमामध्ये, एक अधिवेशन आहे तिथं. म्हटलं माझी यायची काय गरज नाही आता. मला जो काम करायचं आहे मी केलं. पण माझी काम करायची पद्धत लय आहे. कोणी किती मोठा माणूस असू द्या किंवा कोणी काय किती असू हम्म. द्या, मी तेवढे त्यांना, म्हणजे माझा एक स्वभाव आहे, मग तो कोणी असू द्या, मी लढायची ताकद ठेवतो. कारण की जिथं अत्याचार होईल तिथं तिथं मी राहणार. आणि शेवटी मी इथं, म्हणजे मी पैसा कमवण्यासाठी किंवा प्रतिष्ठा कमवण्यासाठी नाही आलोय. सर्वसामान्य जनतेचे कामं करण्यासाठी आलोय. हम्म. आता एक गोष्ट ही राहील. आता होतं काय माहिती आहे का मॅडम, का राजकारणामध्ये प्रत्येकाला असं वाटतं का माझ्याकडं पैसा हवा. आणि आपण पण काय करतो, राजकीय लोक अशीच निवडतो का ज्याच्याकडे चांगले कपडे आहेत, चांगली पर्सनॅलिटी आहे, नाही का, चांगली गाडी आहे, चांगला बिझनेस आहे त्याचा, नाही का. आणि तो काय करतो, तो माणूस फक्त तो बिझनेसच करतो. कुठेतरी ह्या गोष्टीमध्ये भ्रष्टाचार होतोय असं तुम्हाला वाटतं? भ्रष्ट कारण काय आहे, सामान्य व्यक्तींचा एक राजकारणीकडे बघण्याचा दृष्टिकोन आता थोडासा बदललाय, की तो बाबा राजकारणी आहे, तो भ्रष्टाचारी व्यक्ती आहे. हम्म. तर असा कुठेतरी समज झालेला आहे. तरी तर त्यांना याबद्दल तरी त्यांना लोक निवडूनच देतात ना. हम्म. एवढे भ्रष्टाचार आजपर्यंत मंत्री संत्रींवरती झाले, बरोबर. बरोबर आहे का. काही मंत्री हॅनी ट्रॅप मध्ये धरले हम्म. गेले, काही मंत्री घोटाळ्यात धरले गेले, काही मंत्री याच्यात धरले, तरी त्यांना मंत्रीपद मिळाले ना. हम्म. कोणी थांबलं का. नाही. सर्वसामान्य जनतेने त्यांना निवडूनच दिलं ना. शेवटी मी तेच बोललो, माणसाला किंमतच नाहीये, इथं पैशाला किंमत आहे. आणि आपल्या राज्यामध्ये तुम्ही एक 15 दिवसापूर्वीचा एक रिपोर्ट पाहिला असेल न्यूजमध्ये, का महाराष्ट्र करप्शन मध्ये, भ्रष्टाचारमध्ये भारतामध्ये 1 नंबर आहे. हम्म. बरोबर ना. बरोबर. का बरं 1 नंबर आहे. सरकार आपली आहे, सरकार केंद्रामध्ये आपली आहे, सर्व काही का बरं आहे. जेव्हापर्यंत या खुर्चीवरती बसणारा माणूस निष्काम भावनेने सर्वसामान्य जनतेची सेवा करत नाही, तेव्हापर्यंत कधीच विकास होऊ शकत नाही. मग सगळेच राजकारणी असे आहेत की फक्त काही निवडक आहेत?
म्हणजे नाही, सर्व तुमची नाही आहे स्पष्ट का, भूमिका सर्व काय? नाही आहे. म्हणजे मी तुम्हाला एकदम सांगाल, हं, याच्यामध्ये सर्वसामान्य जनतेचं चुकतंय. म्हणजे जनतेकडून मी माफी मागणार. याचा पहिले दृष्टिकोन हा आहे का, आपण काय होतं माहिती आहे का, ज्यावेळेस इलेक्शन लागतात, बरोबर आहे का, हं, इलेक्शनचा एक टायमिंग असतो, कालावधी दिला जातो, आचारसंहितामध्ये एवढ्या दिवसामध्ये एवढा प्रचार करायचा. आम्ही काय म्हणतो का, या माणसामागं 2,000 लोक होते, या माणसामागं एवढे लोक होते, त्या माणसामागं 10,000 लोक होते, या माणसाने हेलिकॉप्टरवरून सेलिब्रिटी आणला. म्हणजे आपण जो दिखताय वही बिकताय, या युगामध्ये असं झालेलं आहे, हं, बरोबर ना. म्हणजे आपण काय केलंय का, त्यांच्या शक्ती प्रदर्शनामागे गेलो. ते तुम्हाला माहितीये का का त्यांनी 500 रुपये देऊन लोक जमा केलेले, हे तुम्हाला माहितीये का. तुम्ही फक्त व्हिडिओवरती एक रील्स पाहिली, हं. नाही का, तुम्ही फक्त एक मेसेज पाहिला किंवा टीव्हीवरती पाहिला, अरे बाप काय गर्दी या माणसं मागं. मी तुम्हाला तेच सांगतोय, मी आतापर्यंत एवढे कामं केले, माझ्यावरती माझ्या आईशिवाय कोणी माझी पाठ थोपवली नाही, ठीक आहे. आणि त्यानंतर आज मी काही फ्लेक्सबाजी करतोय किंवा काही फ्लेक्स लावतोय किंवा काही, म्हणजे माझ्या त्या, म्हणजे मी राजकारण धरून कोणते कार्यक्रम घेतलेले नाहीये किंवा मला लॉन्च होतं असा काही विषय नव्हता. पण मी निष्काम भावनेने मी काम केलं आहे तिथं. पण लोक लगेच तिथं अट्रॅक्टिव्ह झाले, अरे काय कार्यक्रम घेतला तुम्ही. कार्यक्रम हे एक रोल राजकारणातला नाही आहे, तो एक समाजकारणातला आहे, तो हं. एक रोल वेगळा आहे. तुम्ही काम करणाऱ्या माणसाला निवडा ना. तुम्ही जो काम करतोय त्या माणसाची कदर करा ना. तुम्ही त्या, म्हणजे ज्यावेळेस असं होतं का, ज्याच्याकडे जेवढा जास्त पैसा तो हं. निवडणूक जिंकल, हे चुकीचं आहे. पण तुम्हाला ही निश्चित सांगतो, येत्या काळामध्ये ज्यावेळेस निवडणुका लागतील, तिथं पैशाची हार होणार आहे. आणि तिथं सर्वसामान्य जनते अशा माणसाला निवडून देणार आहे का, ज्याचा बॅकग्राऊंड झिरो आहे, काहीच नाहीये, त्याच्याकडे पैसेच नाहीये. लोक खूप समजदार आहे, लोकांनी हे ठरवलेलं आहे का, आम्ही या हरामखोर लोकांकडून आम्ही पैसे घेणार आहे, पण मतदान हा तिसऱ्याला देणार आहे. लोक खूप समजदार आहे. मला काही लोकांचे, समाजातले काही लोकांचे फोन आले, मेसेज आले का, तुम्ही उभे राहताय का. म्हटलं मी उभा राहत नाहीये, मी उभा एका राहत नाहीये. वॉर्डामध्ये चर्चा होत आहे की हा. तुम्ही त्या वॉर्डात उभं राहावं, हम्म. अशी चर्चा आहे तिथे. तर ती चर्चा आहे की काय आहे नाही तो नाही, नेमका हे विषय? बघा, हं, मी चर्चांवरती जास्त अफवा करत, म्हणजे मी अफवावर जात नाही, ठीक आहे. हं, माझा काय असतो, मी ग्राउंड लेवलचा अभ्यास करतो. मला चार लोकांनी मी म्हणलं, खांद्यावर हात ठेवणारा हा सर्वात मोठा घातकी माणूस असतो. हं, आणि राजकारणात तेच चालतं. आणि जे लोक गोड बोलतात ना, ते साऱ्यात मोठे कपटी असतात या जीवनामध्ये. आणि मला खूप अनुभव आहे का, असे काही नगरसेवक आहेत का, त्यांनी स्वतःचाच फायदा केलाय. बँका यांच्या बँका यांनीच बुडवायच्या, ठीक आहे, ठेकेदारी यांची. नगरसेवक का बरं होतात, बिझनेस आहे, बिझनेस आहे. 50 लाख रुपये लावा, 1 कोटी रुपये लावा, आणि त्याच्यामधून 5 कोटी रुपये कमवा. आता कसे कमवायचे ते पण सांगतो मी तुम्हाला, बरोबर आहे का. ज्यावेळेस हे लोक पैसे देतात, सर्वसामान्य जनतेला आमिष दाखवतात, आणि काही जनता पैसे घेत नाही, ती एज्युकेटेड लोक पैसे घेत नाही, हं. समजदार लोक पैसे घेत नाही, ज्यांच्यावरती बितलेली असते. पण काही लोक असे असतात, आणि साऱ्यात मेन कोण आहे माहिती का, यामध्ये साऱ्यात काड्या करते, कार्यकर्ते नाही, काड्या करते. कारण की कार्यकर्ते आपण ज्या लोकांना बोलतो ना, ती भाकरी याची पण खातात आणि त्याची पण खातात, हं, याला त्याला लावतात त्याला. याच्यामध्ये फक्त फायदा कोणाचा होतो, काही समाजातल्या घटकांचा, ज्याला पैशाची गरज आहे किंवा पैसे हं. पाहिजे त्या लोकांना. आम्ही पण निवडणूक केली आहे, आम्हाला पण या गोष्टीचं आहे. मला हे आवडत नाही, या गोष्टी मला अजिबात आवडत नाही. पण काय आहे का, ही सिस्टीम बनवलेली आहे. पहिल्यापासून काँग्रेसनीच इकडे आणलेली ना. एवढ्या वर्ष सत्ता कोणाची होती, कोणाची होती, काँग्रेसचीच होती ना. तर काँग्रेसनीच हे लोकांना सवय लावली ना. आणि या म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये साऱ्यात मोठं मला म्हणजे मी डायरेक्ट आरोप करतो या गोष्टीवरती का, हे पैशाचं आमिष दाखवायचं काम कोणी केला, सवयी लोकांना कोणी लावली निवडणुकीवरती. आणि कोणत्या कोणत्या संविधानामध्ये लिहिलं आहे का इलेक्शनच्या वेळेस पैसे वाटले पाहिजे, कोणत्या संविधानात आहे, सर्वांना कुठ माहिती आहे. हं. पण लोक तरी घेतात ना.